नाउन, जो की पार्ट्स ऑफ स्पीच मधील फोर्थ पॉइंट आहे नाउन, आणि त्या नाउन वरती आपल्याला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. खूप हवंसं एवढा खूप इझी आहे ही हा टॉपिक वाटतो आणि थोडासा टफही वाटतो. आणि आपल्याला या ठिकाणी नाउन मध्ये मेन म्हणजे आपल्याला जो पॉइंट डिस्कस करायचा आहे तो आहे नाउन नंबर. नाउन नंबर आणि नाउन केस आणि नाउन जेंडर हे 3 पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत. मॅक्झिमम क्वेश्चन्स हे तुम्हाला नाउन नंबरवरतीच विचारले जाऊ शकतात. नाउन मध्ये फर्स्ट जो पॉइंट आहे तो आपल्याला माहिती आहे. आता नाउन म्हणजे काय वगैरे हे डेफिनेशन सांगण्याची गरज नाहीये, ते आपल्याला नक्कीच माहिती असेल. नाउन मध्ये आपण पाहिलं की देयर आर 2 टाइप्स ऑफ नाउन. त्या ठिकाणी काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन असेही त्याचे टाइप पडतात, किंवा कॉन्क्रीट नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे, असेही 2 टाइप पडतात. आता काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय हे पण सांगण्याची गरज नाही. आता काउंटेबल नाउन मध्ये कुठले नाउनचे प्रकार येतात तर काउंटेबल नाउन मध्ये आपण पाहिलं तर प्रॉपर नाउन असेल, कॉमन नाउन असेल आणि कलेक्टिव्ह नाउन असेल. ठीक आहे. आणि अनकाउंटेबल नाउन मध्ये मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन या ठिकाणी टोटल 5 टाइप्स आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन कशाला म्हटलं जातं हे आता सांगण्याची गरज नाहीये. सेकंड जो आहे तो आहे कॉमन नाउन. थर्ड आहे तो कलेक्टिव्ह नाउन. फोर्थ आहे तो मटेरियल नाउन. आणि फिफ्थ जो आहे तो आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे. या ठिकाणी तेरा टोटल 5 टाइप्स आहेत नाउनचे, परंतु मेन जर पाहायला गेलं तर आपण तर 2 आपण म्हणू शकतो, काउंटेबल आणि अनकाउंटेबल, किंवा त्यालाच आपण कॉन्क्रीट नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन असं सुद्धा म्हणू शकतो. कॉन्क्रीट नाउन मध्ये आपण पाहायला गेलं तर प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन येऊ शकतात. आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन हा स्वतंत्र आहे. हे सर्व त्याचे काय आहेत, काइंड्स आहेत. त्याचे डेफिनेशन वगैरे तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज नाही, तुम्हाला नक्कीच लक्षात येतं. आणि यावरती पाहायला गेलं तर एवढे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकत नाहीत. मॅक्झिमम जर तुम्हाला नाउन मध्ये जर क्वेश्चन विचारायचे असतील तर मॅक्झिमम कुठल्या टॉपिक वरती विचारले जाऊ शकतात, एरर वरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि एरर वरती जो क्वेश्चन तयार होतात ते एक तर नाउन नंबर असेल, किंवा नाउन जेंडर असेल, किंवा नाउन केस. हे 3 टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आता नाउन नंबर मध्ये जर आपण पाहायला गेलं तर नाउन नंबर मध्ये आपल्याला पाहिजे सिंग्युलर प्लुरल हे प्रत्येकालाच माहिती आहे. सिंग्युलर प्लुरल हे नाउन नंबर, काही नाउन सिंग्युलर असतात, काही नाउन ऑलवेज प्लुरल यूज केले जातात, हे एक्सेट्रा असे काही रूल्स आहेत. त्यावरती नाउन नंबर्स वरती ते आपण रूल्स डिस्कस करणार आहोत आणि लागलीच आपण त्यावरती एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्टली आपण पाहूयात. आता काइंड्स ऑफ नाउन सांगण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण नाउन नंबर आपण पॉइंट डिस्कस करणार आहोत. नाउन नंबर मध्ये जर पाहायला गेलं तर आपण देयर आर आपल्याला माहिती आहे सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन. देयर आर 2 टाइप्स ऑफ नाउन नंबर, सिंग्युलर अँड प्लुरल. या ठिकाणी आता त्या ठिकाणी आपण काही रूल्स पाहणार आहोत आणि ते रूल्स झाल्यानंतर परत आपल्याला एक्झाम्पल डिस्कस करायचे आहेत नाउन नंबर वरती. ठीक आहे. रूल नंबर फर्स्ट पहा. आता जो मेन पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो कुठला आहे, नाउन नंबर. ओके. त्या ठिकाणी जो फर्स्ट रूल आहे, सम नाउन्स ऑलवेज remain in plural form. Remain in plural form. Some nouns always remain in plural form. They take plural verb. They take plural verb. ठीक आहे. They take plural verb. These nouns have no singular form. These nouns have no singular form. म्हणजे काही असे नाउन आहे जे की ऑलवेज प्लुरल यूज केले जातात. ते नाउन ऑलवेज म्हणजे केव्हाही ते नाउन प्लुरल म्हणूनच यूज केले जातात, सिंग्युलर म्हणून यूज केला जात नाहीये त्या नाउनचा. त्याला हा फर्स्ट आपण त्याचा रूल पाहू शकतो. सम नाउन्स ऑलवेज रिमेन इन प्लुरल फॉर्म. ते हमेशा प्लुरल मध्येच यूज केले जातात. दे टेक प्लुरल वर्ब. त्याच्यानंतर जो वर्ब यूज केला जातो
तो सुद्धा प्लुरल वर्ब असतो. दीज नाउन्स हॅव नो सिंग्युलर फॉर्म. सिंग्युलर फॉर्म नाहीये या नाउनचा. जसं की फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण सीझर्स, दीज आर, वाटलं असं लिहून घ्या ते कुठले आहेत. आणि यावरती जास्त तुम्हाला एररवरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. हे एक्झाम्पल्स माहिती असणं गरजेचं आहे. सीझर्स असेल, सीझर्स स्पेसिस, पॅन्ट्स, गॉगल्स. आपण सीझर्स केव्हाही जो यूज करतो आपण सीझर्स म्हणतो. स्पेसिस असेल, पॅन्ट्स असेल, गॉगल्स असेल, सीझर्स असेल, हे सिंग्युलर म्हणून यूज केलं जात नाही, तर ते ऑलवेज प्लुरल म्हणून यूज केले जातात. ॲथलेटिक्स, ट्राउझर्स, ॲथलेटिक्स, टॉंग्स, स्पेक्टॅकल्स, व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. जीन्स एक्सेट्रा. हे जे नाउन्स आहेत ते ऑलवेज प्लुरल म्हणून यूज केले जातात. त्याच्यानंतरचा जो वर्ब आहे तो सुद्धा प्लुरल असतो आणि हे नाउन्स केव्हा सिंग्युलर म्हणून यूज केले जात नाहीयेत. सीझर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण सीझर केव्हाच म्हणत नाहीये, त्याला आपण सीझर्स म्हणतो. असेल स्पेसिस असेल, पॅन्ट्स असेल, गॉगल्स असेल, ॲथलेटिक्स, टॉंग, स्पेक्टॅकल्स, व्हेजिटेबल्स, जीन्स एक्सेट्रा. ठीक आहे, हे आहेत ऑलवेज प्लुरल म्हणून यूज केले जातात. जसं की फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण. हे सुद्धा प्लुरल म्हणून यूज केलं जातं. वेअर गिवन टू द बेगर्स. हा झाला फर्स्ट रूल. सेकंड रूल पहा आता. लक्षात आला. फर्स्ट रूल, सम नाउन्स ऑलवेज रिमेन इन प्लुरल फॉर्म. ठीक आहे, काही नाउन्स हमेशा ते प्लुरल म्हणूनच यूज केले जातात. त्याच्यानंतरचा वर्ब सुद्धा काय यूज केला जातो, प्लुरलच यूज केला जातो. ठीक आहे, या ठिकाणी काही नाउन असे आहेत की ते ऑलवेज प्लुरल म्हणून यूज केले जातात. त्याच्यानंतरचा वर्ब सुद्धा प्लुरल असतो. ते सिंग्युलर म्हणून केव्हाच यूज केले जात नाहीयेत. ठीक आहे. सेकंड रूल पहा. सम नाउन्स लुक, सम nouns look plural in form. काही नाउन्स त्यांचा जर फॉर्म पाहायला गेला तर तो प्लुरल वाटतो आपल्याला, परंतु ऍक्च्युअली बट हॅव सिंग्युलर मीनिंग. बट हॅव सिंग्युलर मीनिंग. सम नाउन्स लुक प्लुरल इन फॉर्म बट हॅव सिंग्युलर मीनिंग. काही असे नाउन आहेत जे की हमेशा ते आपल्याला जर पाहायला गेलं ते नाउनचा जर फॉर्म पाहायला गेला तर तो आपल्याला प्लुरल वाटतो. म्हणजे त्याला यस असेल किंवा येस असेल एक्सेट्रा. फॉर्म आपल्याला प्लुरल वाटतो, परंतु त्याचा जर मीनिंग आपण पाहायला गेलो तर तो हमेशा मीनिंग काय असतो, सिंग्युलर. ऍक्च्युअली ते सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. सम नाउन्स टेक सिंग्युलर वर्ब्स. दीज आर किंवा दीज नाउन्स टेक सिंग्युलर वर्ब. ठीक आहे, दीज आर. आता ते कुठले आहेत ते बघूयात आपण. जे की दिसायला आपल्याला प्लुरल वाटतात परंतु तो सिंग्युलर असतो. त्याचा मीनिंग सिंग्युलर म्हणून यूज केला जातो. त्याच्यानंतरचा वर्ब जो आहे तोही सिंग्युलर असतो. दीज आर न्यूज, इनिंग्स, पॉलिटिक्स. काही सब्जेक्ट नेम सुद्धा आहे, जसं की मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल,
एक्सेट्रा, पॉलिटिकल सायन्स असेल एक्सेट्रा, हे जे सब्जेक्ट नेम आहेत ते आपल्याला काय वाटतात, ते प्लुरल वाटतात, पण ते ॲक्च्युली रिअलमध्ये ते सिंग्युलर आहे. आता इकॉनॉमिक्स असेल, इकॉनॉमिक्स हे सिंग्युलर एकच सब्जेक्ट आहे, पण त्याला एस लागतं. आता फिजिक्स असेल त्याला सुद्धा यस लागलेलं असतं, पहिल्यांदा आपल्याला तो प्लुरल वाटतो. किंवा मॅथमॅटिक्स असेल त्याला सुद्धा यस लागलेलं आहे, तो आपल्याला प्लुरल फॉर्म वाटतो, पण तो दे हॅव सिंग्युलर मिनिंग, त्याचा मिनिंग जो आहे तो सिंग्युलर आहे. आता न्यूज असेल तर न्यूजच्या नंतर मॅक्झिमम आपण पाहतो की न्यूजच्या नंतर केव्हा सिंग्युलर वर्ब यूज केला जातो. न्यूज हा काय आहे, प्लुरल वाटतो आपल्याला, परंतु त्याचा सिंग्युलर मिनिंग निघतो. इनिंग सुद्धा तसंच आहे, पॉलिटिक्स सुद्धा तसंच आहे. त्याचबरोबर काही डिसिजेस सुद्धा तसेच आहेत, जसं की डायबिटीज आपण म्हणतो, डायबिटीज असेल, मम्स असेल, रिकेट्स असेल, हे जर त्याचा फॉर्म पाहिला गेला तर तो आपल्याला त्याचा फॉर्म हा प्लुरल वाटतो, परंतु त्याचा मिनिंग हा सिंग्युलर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, समन्स, रिकेट्स. आता सांगितल्याप्रमाणे काही डिसिजेस सुद्धा आपल्याला तसेच आहेत, मम्स, ड्रॉट्स, बिलियर्ड्स, रिकेट्स झाले ना, सॉरी, एक्सेट्रा. हे काय आहेत, हे नऊन आपण पाहायला गेला तर प्लुरल फॉर्म मध्ये वाटतात, परंतु बट हॅव सिंग्युलर मिनिंग आहे आणि त्याच्यानंतर सिंग्युलर वर्ब यूज घेतला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल, नो न्यूज इज गुड न्यूज. नो न्यूज इज गुड न्यूज. ड्रॉट्स इज अ गुड गेम. इज अ गुड गेम. गेम सुद्धा काही आहेत, गेमचे सुद्धा काही प्रकार आहेत, जसं की ड्रॉट्स असेल, बिलियर्ड्स असेल, टेनिस असेल. ठीक आहे. हे काय वाटतात आपल्याला, प्लुरल वाटतात, पण त्यांचा मिनिंग हा सिंग्युलर आहे. गेम आहेत, डिसिजेस आहेत, आणि त्याचबरोबर न्यूज, इनिंग्स, काही सब्जेक्ट नेम सुद्धा आहेत जे की प्लुरल वाटतात परंतु सिंग्युलर यूज केले जातात. काही डिसिजेस सुद्धा आहेत जे की प्लुरल वाटतात परंतु सिंग्युलर म्हणून यूज केले जातात, त्यांचा मिनिंग हा सिंग्युलर असतो. आणि काही गेम सुद्धा आहेत जे की आपल्याला प्लुरल वाटतात परंतु त्यांचा मिनिंग हा सिंग्युलर आहे. ठीक आहे. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा या ठिकाणी. जे की आपल्याला त्याचा फॉर्म पाहिला गेला तर फॉर्म आपल्याला प्लुरल वाटतो परंतु त्याचा मिनिंग हा सिंग्युलर आहे. ठीक आहे. न्यूज, इनिंग्स, पॉलिटिक्स, समन्स, रिकेट्स, मम्स, ड्रॉट्स, बिलियर्ड्स एक्सेट्रा या ठिकाणी. ओके. गुड गेम या ठिकाणी ड्रॉट्स हे आपल्याला प्लुरल वाटतं, म्हणून काही काही वेळेस काय करतो आपण या ठिकाणी आर यूज करतो. आणि तुम्हाला एररवरती कसे क्वेश्चन्स विचारले जातात या पॉईंटवरती हे पाहूयात आपण. एररवरती या ठिकाणी पहा, आर्म्स या ठिकाणी तुम्हाला इथे काय दिलं जाईल, आर्म्सच्या नंतर या ठिकाणी आपण पहिला पॉईंट काय पाहिलं होता, प्लुरल. हमेशा ते प्लुरल म्हणून यूज केले जातात, तर या ठिकाणी प्लुरल म्हणून यूज केले जातात. काही काही वेळेस तुम्हाला या ठिकाणी ओनली आर्म दिलं जाईल, एस दिलं जात नाही, तो ते दिलेल्या सेंटेन्स मधील एरर असेल. किंवा काही वेळेस एरर हा वर्ब वरती सुद्धा असतो. वर्ब हा तुम्हाला इथे सिंग्युलर दिला जाईल, त्यावेळेस तुम्हाला तो एरर ओळखायचा आहे. या ठिकाणी सुद्धा तसंच न्यूजच्या नंतर आर दिलं जाईल, त्यावेळेस सुद्धा आपल्याला तो एरर आयडेंटिफाय करायचा आहे. न्यूजच्या नंतर सिंग्युलर वर्ब यूज केला जातो. या ठिकाणी सुद्धा गेमच्या नंतर वगैरे का हे गेम जे आहेत ते सिंग्युलर मिनिंग निघतो ह्या गेमचा वगैरे, तर त्याच्यानंतर तुम्हाला प्लुरल वर्ब यूज केला जाईल, तो सुद्धा त्या ठिकाणचा एरर असेल. जास्त काही हार्ड नाही, एररवरती जे क्वेश्चन्स विचारले जातात ते. नेक्स्ट पॉईंट पाहूयात आता आपण यावरतीच, 3rd नंबरचा रूल. हे झाले लिहून घेऊन सर्वांचे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात तुम्ही.
Rule number 3, some nouns look singular but have plural meaning. Some nouns look singular but have plural meaning. Such nouns take plural words. Some nouns look singular but have plural meaning. काही नाउन हे हमेशा दिसायला आपल्याला सिंग्युलर वाटतात, परंतु त्यांचा जर मिनिंग पाहायला गेला तर ते प्लुरल वाटतात. सच नाउन्स टेक प्लुरल वर्ब. आणि त्याच्यानंतरचा जो वर्ब आहे तो सुद्धा प्लुरल वर्ब यूज केला जातो. लक्षात आला? काही नाउन असे आहेत जे की दिसायला आपल्याला सिंग्युलर वाटतात, परंतु त्याचा जो मिनिंग आहे तो काय आहे? प्लुरल आहे. ओके, दीज आर कुठले आहेत ते पहा. कॅटल, पोल्ट्री, कॅटल असेल, पोल्ट्री असेल, पीजंट्री असेल, ठीक आहे, जेंट्री असेल, पोलीस असेल, चिल्ड्रन असेल, इन्फंट्री असेल, एक्सेट्रा. हे जे नाउन्स आहेत ते आपल्याला आता या ठिकाणी येस किंवा येस लागलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला हे काय वाटतात की हे नाउन सिंग्युलर आहेत, परंतु हे नाउन सिंग्युलर नाहीये. तर त्याचा जो मीनिंग आहे तो मीनिंग प्लुरल निघतो. हे आता चिल्ड्रन हे तर आपल्याला माहितच आहे. त्याचबरोबर पोलीस हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, चिल्ड्रन असेल, पोलीस असेल, याच्यानंतर प्लुरल वर्ब आपण यूज करतो. ठीक आहे, तर हे जे आहेत आता कॅटल असेल, पोल्ट्री असेल, पीजंट्री असेल, सीनरी असेल, जेंट्री असेल, इन्फंट्री असेल, एक्सेट्रा, हे जे वर्ड्स आहेत, हे जे नाउन आहेत, हे नाउन आपल्याला दिसायला सिंग्युलर वाटतात, परंतु त्याचा मीनिंग हा प्लुरल आहे. आणि हे नाउन का कुठला वर्ब यूज करतात? प्लुरल वर्ब यूज करतात नाउनच्या नंतर किंवा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कॅटल आर. आता या ठिकाणी एरर कशावरती विचारला जाऊ शकतो? कॅटल इज दिलं जाऊ शकतं या ठिकाणी. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत काही असे नाउन आहेत जे की सिंग्युलर सारखे दिसतात, परंतु त्याचा मीनिंग हा प्लुरल निघतो, म्हणून त्याच्यानंतरचा जो वर्ब आहे तोही प्लुरल यूज करायचा आहे. कॅटल आर ग्रेझिंग इन द फील्ड. इन द फील्ड. कॅटल आर ग्रेझिंग इन द फील्ड. ठीक आहे, या ठिकाणी. नेक्स्ट, there are no gentry in the colony. There are no gentry in the colony. कॅटल आर ग्रेझिंग इन द फील्ड. या ठिकाणी कॅटल हा काय आहे? प्लुरल नाउन आहे, दिसायला सिंग्युलर आहे, परंतु त्याचा मीनिंग हा प्लुरल निघतो, म्हणून त्याच्यानंतरचा जो वर्ब यूज केलाय आपण हेल्पिंग वर्ब तोही प्लुरल यूज करायचा आहे या ठिकाणी. त्याचबरोबर जेंट्री हा सुद्धा आपल्याला काय आहे? सिंग्युलर वाटतो आपल्याला दिसायला, परंतु त्याचा जो मीनिंग आहे तो मीनिंग प्लुरल निघतो. ठीक आहे, या ठिकाणी कॅटल असेल आणि या ठिकाणी जेंट्री असेल, हे लक्षात ठेवा. हा झाला 3rd नंबरचा. नेक्स्ट पहा 4th नंबरचा रूल. Some nouns are always used in, जसं की 4th आपण रूल पाहिलं, some nouns are always used in plural. तसंच पाहिजे आपल्याला
Some nouns are always used in singular. Some nouns are always used in singular. These are uncountable nouns. Uncountable nouns. आता हे आपण पाहिलेले आहेत. काउंटेबल नाउन हे सिंग्युलर म्हणून यूज केले जातात, प्लुरल म्हणून यूज केले जातात, परंतु अनकाउंटेबल नाउन जे आहे ते अनकाउंटेबल नाउन्स हे ऑलवेज कसे यूज केले जातात, सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. आता अनकाउंटेबल नाउन मध्ये आपण पाहिलो मटेरियल नाउन असेल आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन असेल. टू टाइप्स आपण पाहिलेले आहेत अनकाउंटेबल नाउन मध्ये. ठीक आहे. आता मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन. मटेरियल नाउन आपण कशाला म्हणतो हे आपण सांगण्याची गरज नाही. जसे की फॉर एक्झाम्पल आपण बघतो फर्निचर असेल. फर्निचर हे मटेरियल नाउनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. किंवा त्याचबरोबर प्लास्टिक असेल किंवा वूड असेल किंवा गोल्ड असेल, सिल्वर असेल, वॉटर असेल, घरातला राईस वगैरे असेल, शुगर असेल, एक्सेट्रा, हे सगळे काय झालेत मटेरियल नाउन आहे. मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन असे टू टाइप्स येतात अनकाउंटेबल नाउन मध्ये. अनकाउंटेबल नाउन मध्ये टू टाइप्स येतात. फर्स्ट आहे मटेरियल नाउन आणि सेकंड आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. आता मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन हे जे दोन नाउन आहेत ते दोन्ही नाउन हमेशा सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. हे लक्षात ठेवा. दोन्ही नाउन कुठले काय यूज केले जातात, हमेशा सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. आणि त्याच्यानंतरचा येणारा जो वर्ब आहे तो सुद्धा काय असेल, सिंग्युलरच असेल. त्याच्यानंतरचा येणारा वर्ब सुद्धा सिंग्युलरच असेल. अनकाउंटेबल नाउन मध्ये टू टाइप्स येतात मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन. मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन हे हमेशा सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. म्हणजे अनकाउंटेबल नाउन हे हमेशा सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. त्याच्यानंतरचा येणारा जो वर्ब आहे तो सुद्धा सिंग्युलरच असेल. सम नाउन्स आर ऑलवेज यूज्ड इन सिंग्युलर. दीज आर अनकाउंटेबल नाउन्स. We should not use article. Use article a and an. With such nouns these are, आता ते कुठले आहेत ते बघा. These are सीनरी असेल, पोएट्री असेल. आता हेही लक्षात ठेवायचे सिंग्युलर दिसतात परंतु ते प्लुरल म्हणून यूज केले जातात. आणि हे यामधील जे एक्झाम्पल आहेत ते हमेशा सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. These are सीनरी, पोएट्री, यांचा प्लुरल फॉर्म होत नाहीये. हमेशा सिंग्युलर म्हणून पोएट्रीज केव्हाच आपण यूज करू शकत नाहीयेत. मशिनरी असेल, मशिनरीज केव्हाच यूज करू शकत नाहीत. फर्निचर, ॲडवाइस, इन्फॉर्मेशन, हेअर, लँग्वेज, हेअर असेल, लँग्वेज असेल, बिझनेस असेल, ब्रेड, स्टेशनरी, क्रॉकरी, लगेज,
मनी, ज्वेलरी, एक्सेट्रा. हे जे वर्ड्स आहे सम नाउन्स आर ऑलवेज यूज्ड इन सिंग्युलर, हे हमेशा सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. हे जे नाउन आहे ते अनकाउंटेबल नाउन आहेत. वी शुड नॉट यूज आर्टिकल. याच्या पूर्वी आपण आर्टिकल ए किंवा ॲन हे यूज करत नाही. ते जसं की सिनरी असेल, पोएट्री असेल, फर्निचर, ॲडवाइस, इन्फॉर्मेशन, हेअर, लँग्वेज, बिझनेस, ब्रेड, स्टेशनरी, क्रॉकरी, लगेज, मनी, ज्वेलरी, एक्सेट्रा. ठीक आहे. सीनरीज केव्हाच म्हणत नाहीत आपण, पोएट्रीज केव्हाच म्हणत नाहीत आपण, ज्वेलरीज केव्हाच म्हणत नाहीत, ॲडवाइसेस केव्हाच म्हणत नाहीत. हे एक्झाम्पल कशामुळे माहिती पाहिजे तुम्हाला, कारण की यावरतीच एरर तयार होऊ शकतात या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, आय हॅव नो इन्फॉर्मेशन अबाउट हर रेसिडेन्स. about her residence. His hair is black. सेकंड एक्झाम्पल, हेअर हा सुद्धा काय आहे या ठिकाणी घेतले का एक्झाम्पल आपण, नाही वाटतं घेतलं, हां घेतलेलं आहे. हेअर हे सुद्धा ऑलवेज सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. हिज हेअर इज ब्लॅक. ठीक आहे. हा झाला रूल नंबर 4. झालं सर्वांचं. नेक्स्ट पाहूयात आपण रूल नंबर 5. काही नाउन ऑलवेज प्लुरल म्हणून यूज केले जातात, काही नाउन ऑलवेज सिंग्युलर म्हणून यूज केले जातात. काही नाउन आपल्याला दिसायला सिंग्युलर वाटतात परंतु ते प्लुरल असतात. काही नाउन आपल्याला दिसायला प्लुरल असं वाटतात पण ते सिंग्युलर असतात, एक्सेट्रा. असे आपण रूल्स पाहिलेले आहेत. Next, rule number 5. Some nouns have the same form. 1 minute, वाटलंच आपण इरेज करून घेऊयात एक रूल. Rule number 5. Some nouns have the same form in some nouns have the same form in singular as well as plural. Some nouns have the same form in singular as well as in plural. For example, काही नाउन असे आहेत जे की सिंग्युलर साठीही तेच यूज केले जातात आणि प्लुरल साठी सुद्धा तेच यूज केले जातात. सेम फॉर्म आहे त्यांचा. फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण, डिअर असेल, फिश असेल, ठीक आहे, त्याचबरोबर फॅमिली असेल, टीम असेल, ज्युरी असेल. आता हे कलेक्टिव्ह नाउन असे काही आहे जे की कलेक्टिव्ह नाउन हे डिवाइड आणि युनिटी म्हणून यूज होत असेल. हे आपण पाहायचे, वाटलंच एक पॉईंट राहिला आपला. ज्युरी असेल, टीम असेल, हे कलेक्टिव्ह नाउन आहे. ज्यावेळेस कलेक्टिव्ह नाउन हे युनिटी म्हणून यूज केले जातात त्यावेळेस तो काय हमेशा सिंग्युलर यूज केले जातात. आणि ज्यावेळेस ते डिवाइड म्हणून यूज केले जातात त्यावेळेस मात्र ते प्लुरल यूज केले जातात, प्लुरल म्हणून. ठीक आहे. वाटलं तर असे काही आहेत नाउन. आता फॅमिली असेल, फिश असेल, डिअर असेल, त्यांचा जो फॉर्म आहे तो सिंग्युलर म्हणून ही तोच फॉर्म आहे आणि प्लुरल म्हणून ही तोच फॉर्म आहे या ठिकाणी. ठीक आहे. डिअर असेल, फिश असेल, फॅमिली असेल, टीम असेल, ज्युरी असेल, त्याचबरोबर स्वाइन असेल, एक्सेट्रा.
फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. फर्स्ट, आवर टीम इज द बेस्ट. इज द बेस्ट. आता या ठिकाणी आर टीम या ठिकाणी हे जे यूज केलेलं आहे ते युनिटी म्हणून यूज केलेलं आहे. ज्यावेळेस युनिटी म्हणून यूज केलं जातं त्यावेळेस त्याच्यानंतरचा यूज केला जाणारा वर्ब हा सिंग्युलर पाहिजे, कारण की तो कलेक्टिव्ह नाऊन हा सिंग्युलर म्हणून यूज केला जातो. परंतु हाच कलेक्टिव्ह नाऊन हा काय केला जातो, काही वेळेस ज्यावेळेस तो कलेक्टिव्ह नाऊन डिवाइड म्हणून यूज केला जातो त्यावेळेस मात्र तो प्लुरल म्हणून यूज केला जातो आणि त्याच्यानंतरचा येणारा हेल्पिंग वर्ब हा सुद्धा प्लुरल असायला पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी करेक्ट आहे. आवर टीम इज द बेस्ट. नेक्स्ट एक्झाम्पल, द ज्युरी is considering its judgment. आता या ठिकाणी पहा, ज्युरी हा जो वर्ड आहे तो कलेक्टिव्ह नाऊन आहे. हा ज्युरी म्हणून ज्यावेळेस युनिटी म्हणून यूज केला जातो त्यावेळेस सिंग्युलर यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, आता ज्युरी म्हणजे काय, ग्रुप ऑफ जज हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी 5 जज आहेत. ठीक आहे, 5 जज आहेत आणि 5 जज पैकी 1, 2 आणि 3 जजचं एखाद्या ह्याला कैद्याला त्यांना पनिशमेंट द्यायची आहे. त्यावेळेस 3 जजचं एक मत येतं आणि 2 जजचं हा वेगळं मत येतं. म्हणजे त्या कैद्याला सजा द्यायची का नाही, काही जणांचं म्हणणं असतं की द्यायची, काही जणांचं म्हणणं असतं की नाही द्यायची त्यातल्या अर्ध्या. त्यावेळेस ते डिवाइड म्हणून, ज्यावेळेस ते ज्युरी हा वर्ड डिवाइड म्हणून यूज केला जातो त्याच्यानंतरचा येणारा हेल्पिंग वर्ब हा प्लुरल असतो. यावरती सुद्धा एररवरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो. परंतु हाच जर वर्ड, आता हे 5 जज लोक आहेत आणि त्यांचं एकच मत आहे, 5 जणांचं एकच मत आहे की ते कैद्याला आपल्याला पनिशमेंट द्यायची आहे, त्यावेळेस मात्र ते युनिटी म्हणून यूज केलं जातं आणि त्याच्यानंतरचा येणारा जो वर्ब आहे तो सिंग्युलर म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, आणि या ठिकाणी म्हणजेच हे जे नाऊन आहेत कलेक्टिव्ह नाऊन असे काही आहेत जे की सिंग्युलर म्हणून यूज केले जातात आणि प्लुरल म्हणूनही यूज केले जातात. परंतु त्याच्यानंतरचा यूज केला जाणारा जो वर्ब आहे तो महत्त्वाचा आहे, कारण की कलेक्टिव्ह नाऊन युनिटी म्हणून यूज केले जातात त्यावेळेस सिंग्युलर वर्ब यूज केला जातो आणि कलेक्टिव्ह नाऊन डिवाइड म्हणून यूज केले जातात त्यावेळेस ते प्लुरल वर्ब यूज केला जातो. ठीक आहे, हा झाला 5th नंबरचा रूल. नेक्स्ट राहिलेले रूल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आणि नंतर लागलीच आपल्याला जेंडर हा एक टॉपिक डिस्कस करायचा आणि केस हा, यावरती एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, बाय ऑल ऑफ यू.